आणि सरळ आत्या. हो ठीक आहे. छान उत्तीर्ण झाला परीक्षेत. काय उठा. काय काय चेष्टा आहे. केवढ्याने पडलो मी. हडबीड मोडलं असतं म्हणजे. दारापासून खोलीची फरशी 5 फूट खाली आहे काळे. म्हणजे दार उघडून आत पाऊल टाकलं की ते सरळ 5 फूट खाली पडतं. म्हणजे दारात स्पीड ब्रेकर आहे मोठा. चला पटल्याशिवाय गाडी आत येतच नाही. आणखी कुठे आहे वाटते इथे. हो दोघे आहेत. परिचय होईल. तुम्ही हा हा या इथे. इथे ही गादी आहे ती तुमची. पुढे खुर्ची पण आहे. सामान इथे ठेवा सोयीची होईल बरं का. तुमच्या या विचित्र स्वागताचा अर्थ नाही समजला मला पाटील. पाटीलच ना नाही म्हणून मी ऐकून आलं. हो पाटील नव्हे पटेल. पटेल गुजराती आहे मी. बसा. घरातून आत यायचं एकदम 5 फूट खाली. एक पायरी सुद्धा नाही. वा आहे ना इथं का बोलाचीच खुर्ची नुसती. खात्री करून बसा. काळे या खोलीची अशी आखणी मी मुद्दाम करून घेतली आहे. हा क्लब मी एक्सक्लुझिव्हली अंधळांसाठी चालवतो. फीस खूप रिजनेबल आहे. शिवाय करमणुकीची 100% गॅरंटी. मी स्वतः आंधळा असल्याने बिन आंधळाने या क्लबचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मुद्दाम असं घर बांधून घेतलंय मी. आता तुम्ही ज्या पद्धतीने आत आला कुठला कोसळलो म्हणा. हो त्यावरून तुम्ही आंधळे आहात त्याची खात्री पटली आणि मेंबरशिप साठी पात्र ठरले तुम्ही. चहा घेता ना. हो चालेल. नाही घेत असाल तरच करणार. नसाल तर नाही चहा घेतो. आता कॉफी घ्यायला पाहिजे. कॉफी करीतच नाही मी. कॉफी हे उत्तेजक पेय असल्यामुळे मी ते करण्याचे टाळतो. पण तुम्ही स्वतः जर करून घेत असाल तर नाही मग चहा. सरस बहुत सरस. उत्तेजना मिळते कॉफी नाही त्यांचं त्यांना. कॉफी पिणाऱ्या माणसाचा पाय हा आयुष्यात ब्रेकपेक्षा एक्सेलेटर वरती जास्ती राहतो. त्यामुळे गाडीवर कंट्रोल राहत नाही असं पटेलांचं म्हणणं आहे. आम्हाला या पटेलांची नाही म्हणजे यांनी कधी आयुष्यात कॉफीची चव सुद्धा पाहिली नाही की काय. नाही कडक ब्रह्मचारी आहेत ते. लहान मारुती. लहान मारुती रस्त्यावरच्या गाड्यांबद्दल बोलतोय तो. असं होय. एक दोन व्यायाम करता वाटतं आपण. चांगली सवय. आणखीन खूप चांगल्या सवयी त्यांना कळतीलच तुम्हाला हळूहळू. बाकी काळे भरपूर करमणूक होणार आहे तुमची इथे. तुम्ही दोघं तुमच्यासारखेच ब्लाइंड मॅन्स क्लबचे मेंबर्स. हो का. पण तुम्ही कधी आला तिथं. मी ना ही गुडघ्याची जखम भरत आली आहे म्हणजे 15 दिवस झाले म्हणायचे. याची जखम. 5 फुटाची परीक्षा मी उत्तीर्ण झालोय काळे. या गुच्चूच्या पण हे काय झालं. हा गडी क्लब बेस्ट चालवतो. करमणूक गॅरंटीशीर. याला त्या मार्गाने ती होणारच. आता तुमच्या हात येण्यातून सुद्धा हात कोसळण्यातून म्हणा. तेच. त्यातून सुद्धा झकास करमणूक झाली आमची. पण काळे तुम्ही मनाला लावून घेऊ नका. आमच्या दोघांची एंट्री अगदी अशीच झाली विदाऊट सायलेंटर. फायदा वे हा विठ्ठल पंढरपूर आणि हा राग्या जगता. मी सदाशिव काळे. काळे म्हणजे ब्राह्मण की मराठा. मी ब्राह्मण आहे. देशस्थ. असू दे ना आपली काही हरकत नाही. फायदा वे हेडलाईट्स कधी फुटले तुमचे. अहो, काळे आंधळे कधी झालात तुम्ही. मी वयाच्या 30व्या वर्षापासून आहे. जगाने शेवटचे डोळे 2 वर्षापूर्वी वापरले. तुमचे हेडलाईट्स कधी उडाले. हा हा महिन्यांपूर्वीच. महिन्यांपूर्वी मुलाच्या मोजीत झालंय. वा म्हणजे मुलगा पण आहे आपल्याला. वा काळे रनिंग चांगलं झालं दिसतंय तुमच्या गाडीचं. पण काय हो काळे मुलाच्या मुंजीत काय करत होता. डोळे जातो गंभीर नव्हता सांगायचं. नो सिरियस स्टॉप. गंभीर होऊ का. काय नीट सांगता नाही यायचं मला. बिनधास्त हो काळे. जगाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुमची गाडी किती भरकटली ना आम्ही आणू रस्त्यावर. लावा किल्ली. लायट्रल रिटायनल डिटॅच.
नियतीचे खेळ तरी किती आणाखणी असतात. स्वप्नात घडणार नाहीत अशा गोष्टी प्रत्यक्षात घडून जातात. आसपास खेळणाऱ्या वाऱ्याच्या झुळक्याचा नकळत घोंघावणारे वादळ आणि आयुष्याच्या सारेपाटावरचा उमजत आलेला खेळ उधळून जाते. घटनांचे क्रम, जगण्याची उद्दिष्ट, डोळ्यासमोरची ध्येय पाण्यापातळासारखी सुसाटत नाहीशी होतात. त्यात आश्चर्य काहीच नाही. जेव्हा हे वादळ शांत होतो तेव्हा आपण असतो एका सर्वस्वी अनोळखी निर्मनुष्य असतात. तिच्या खाडा कोणा दिसत नसतात. त्या शोधण्याचा अर्थही नसतो. कारण ते शोधण्यासाठी आपल्या गाडीला हेडलाईट नसतात. जाऊ द्या काळे, फॉरगेट इट. वाहन म्हटलं की एखाद दुसरा पाठ लागणारच वाईट. शेवटी मुख्य इंजिन बरकट असलं म्हणजे झालं. थोडक्यात काय, मुद्द्याचं बोला असं मला म्हणायचं. अहो, आता बोललेला मजकूर हा कुठेतरी वाचलेला आणि खूप आवडलेला होता. कधीतरी बोलायची खूप इच्छा होती. आज संधी मिळाली आणि अप्रोप्रिएट वाटला म्हणून बोलून टाकला. असं होय, मग ठीक आहे. वाचन चांगलं आहे तुमचं. खरंच सांगते जगता, मी पंढरपूर तुम्हाला अगदी दृष्ट लागण्यासारखा समारंभ आखला होता पोराच्या मध्ये. खूप खूप हौसेनं तयारी केली होती मी आणि बायकोने. सगळे मित्र परिवार, सगळे सोयरे यांना निमंत्रण गेली होती. त्यातले पुष्कळचे अगदी अगत्याने आलेही होते. म्हणजे समारंभाच्या रात्रीच ही घटना अचानक दोन्ही डोळ्यांना काही दिसत असं त्यांनी 5 मिनिटात डायग्नोसिसही केलं. त्या 5 मिनिटात उद्ध्वस्त झाला. त्याला पटुवेशात पाहायची इच्छा शांत व्हा. आंघोळीची वेळ झाली. हो, रोज याच वाजता आंघोळीला जातात वाटतं पंढरपूर. पलीकडच्या घरातली मुलगी जाते. पंढरपूरला रोज अंघोळ करण्याचे व्यसन नाहीये, फक्त ओकेजनली. इकडच्या घरातील मुलगी, तरुण मुलगी काय, तरुण स्त्रीला अंघोळ करताना ऐकले का कधी? तरुण स्त्रीची आंघोळ ऐकायची? अहो, इथं पाहणं कुणाला शक्य आहे? त्यामुळे फक्त ऐकायची. स्त्रीची आंघोळ ऐकायची? ऐका तर खरं, सुख सुख आहे केवळ. काय तुमचं वय किती हो? 35-36 असेल आपणास. मग आवडेल तुम्हाला. यू विल एन्जॉय. शांतता. आंघोळ काही क्षणातच सुरू होते. हो, कॅसेट लावून तयार आहेस ना? हो. कॅसेट? आंघोळीला पार्श्वसंगीत. काय डायरेक्ट संगीत नाटकातील नटी आंघोळ करते असं वाटणार तुम्हाला. पण जा, तिथे खुर्चीवर उभे राहा, कान चौकारून. पण मी काय म्हणतो जगता, बाथरूम मध्ये प्रवेश केला. तिने बाथरूमचे दार बंद केले. आता हे गाणे का? स्नानापूर्वी शरीरावरची वस्त्र दूर नको का करायला? काय हो,
पण हे नाट्यगीत सर्वात कृष्ण समान. अरे अहो सगळ्याच प्रमाणे आंघोळ ऐकू नका, ह्यात रंगून जा. कल्पना करा की या संगीत नाटकातले, या स्वयंवरातले नाट तुम्ही आहात. नारायण कृष्ण तुम्ही आहात काय? 36 वर्षाचे. आपण तुमच्या पौरुषावर भरून आणि मनी तुमचा ध्यास घेऊन जळी स्थळी तुमची स्मृती पहा. राष्ट्रभाषा तुम्हाला समजून ही सुंदर तरुणी तुमची रुक्मिणी स्नान करीत आहे. सुंदर कल्पना करायची. कारण कल्पनेत शक्य काढे. हा कल्पना करत आहे शरीरावरचे वस्त्रालंकार हलके दूर करताना तुमच्या आठवणीने ती मोहरलेली आहे. ती म्हणते आहे साबण कुठे गेला? म्हणते आहे शांतता. शावर सुरू झाला. काय पंढरपूर आई ही रुक्मिणी पाणी गरम घेते की थंड? तरी थंड घेते. तुमचं तुम्ही ठरवा. थंड की लोक दाट भारी, थंडीच त्यांच्या वाहतानी वारी. अशा वेळी आपल्याला डोळे नाहीत याचं खरं दुःख होतं पहा पंढरपूर. राऊंडी डोळी काय 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 म्हणाला? वास घ्या म्हणजे समजेल. साबण लावणं सुरू झालं. हो का? माझ्या लग्नाला झिरपता साबणाचा सुगंध उदे. फक्त उतार होऊन ओरडू नका. ऐकलं तर उद्यापासून आंघोळ करणं सोडून देते रुक्मिणी. मग काळे कृष्णा सवार वाटले की नाही आंघोळीनंतर? काळे हो काळे. चला नरवर उतरा आता, आंघोळ संपली. संपली? हो संपली. हो संपली. अरे रे रे रे. सुखाचे क्षण पकडायला जावं, ते हातात येत आहेत असं वाटावं आणि आई सणाला भुरकन उडून जावेत शेवड्यांसाठी. का हो जगताप? हो हे अंग पुसत असेल की आता? पण अंग पुसण्याचा आवाज ऐकतोय नाही ते लांब कान आहेत कुठे आपले? हो हो पण आपल्याकडे मायक्रोफोन आहे ना. कोणी जर टर्किश टॉवेल वापरत असेल तर अंग पुसण्याचा आवाज नक्की कॅच होईल. हो खरखर 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 ऐकू येईल नुसती. तेही खरंय म्हणा. पण वा एका आंघोळीत महिन्याभराचे फीचे पैसे वसूल झाले. या रुक्मिणीला रोज आंघोळ करण्याची सवय. किती भाग्याची गोष्ट नाही शकता. हो वादच नाही. नाहीतर पंढरपूर पहा, या शेजारच्या बाई एवढं वय झाल्यावर यानं वर्षातून एकदा जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरी डोक्यावरून पाणी घेणं म्हणायचं. पण ही बाई 70व्या वर्षी सुद्धा स्वच्छतेचा थोडा सोड. तुम्ही 70 वर्षांची? अहो किती वर्षाची पुन्हा ठाऊ. मुळात ती बाईच आहे का नाही हे तरी कोणी पाहिलंय काळे? काय बोलताय काय तुम्ही? अरे या क्लबचा एकच मोठं आहे, यानं त्या मार्गाने करमणूक करणे व करून घेणे. आल्या प्रकाराने तुमची एंटरटेनमेंट झाली की नाही? हो पण तरीही असं काळे अहो चांगल्या कल्पना करून मनोरंजन करून घेण्यात काय हरकत आहे? अलीकडच्या बाथरूम मधून रोज सकाळी 10 वाजता आंघोळीचे आवाज ऐकू येतात. आता कोण आंघोळ करतंय हे आपण ठरवायचं. पलीकडच्या घरात कुत्र्याला जरी आंघोळ घालत असले तरी सुंदर तरुणीच आंघोळ करते असं समजायला काय जातंय हो? काय काळे सिनेमातली गाणी बिणी आवडतात की नाही तुम्हाला? की फक्त आपलं नरवर कृष्णा समाज आवडतात म्हणजे काय? लावताय की काय? ऐका आपल्याला डोळ्यातील
वाचून दाखवा आणि 1,000 रुपये मिळवा. असं जरी म्हटलं या गाण्याऐवजी तरी चालेल. एखादं बरं गाणं नाही का? असली गाणी म्हणजे जुलूम होतो आपल्यासाठी. तुम्ही काय याद रखोगे काय? आता हे ऐका. काळे, ही तुमच्यासाठी बिनसाखेरची. हो, पण तुम्हाला कसं कळलं मला डायबिटीस असल्याचं? तुम्हाला एकच मुलगा आहे ना, त्यावरून. म्हणजे मी समजलो नाही. हो काळे, तुमचं लग्न होऊन 8 वर्ष झाले की नाही? हो, तरीही एकच मुलगा आहे की नाही? कारण डायबिटीज पुढे प्रजनन शक्ती अचानक कमी होते. काळे, चहा घ्या. काळे, नर्वस होऊ नका. अहो, मास्तराची बोलण्याची पद्धत आहे ती. तुमची प्रजनन शक्ती शाबूत आहे अशी खात्री बाळगा. पण काळे, मी म्हणतोय काय करायची आता प्रजनन शक्ती? एक मुलगा झाला ना खूप झालं. आपलं तर साला असं मत आहे की एका मुलानंतर प्रत्येक पुरुषाची प्रजनन शक्ती खलास झाली पाहिजे. कमीत कमी भारतासारख्या त्या माणसांनी परपटलेल्या देशात तरी. वा, काय बोललं, माणसाने बरबटलेला देश. जगताप, पुरुषाची एकट्याची प्रजनन शक्ती संपून का उपयोग? काळे, अहो बॅटरीतून उजेड पडायला 2 सेल्स लागतात. दोन्हीही चार्ज. एकानं काय झाड पंढरपूर. माइंड युअर लँग्वेज. बोलताना विशिष्ट मर्यादा सोडून चालणार नाही. मी तुम्हाला किती वेळा बजावलेलं आहे बिभत्सन आणि अश्लील टाळा म्हणून. सिगारेट ओढली तर चालेल ना? नाही, इथं कुणाला काय विभत्स आणि अश्लील वाटेल याचा अंदाज नाही म्हणून विचार. हे पहा काळे, माझ्या लैंगिकतेला विरोध नाही. लैंगिकता आयुष्याचे अविभाज्य भाग आहे. हो, पण त्यातही सुसंस्कृतपणा हवा की नाही? तुम्ही पॉपलेट खाता ना? काय काय म्हणाल? हो, आज जेवायला पॉपलेटचा मेनू आहे, तळलेले पॉपलेट. तुम्ही खात नसाल तर मी तुमच्या पुरते बटाटे वडे करू. बोला काय? नाही खाई. आज तुम्ही गोल्डप्लेट पिठा वाजता ना आणि दूर इथे सोडतात. अरे हा गोल्डप्लेटचा वास अतिचौका असतो. आम्हाला एवढ्याशा वासावरून सिगरेटचा ब्रँड ओळखला. एक गोष्ट सतत ध्यानात ठेवा काळे, आंधळ्यांची इतर इंद्रिये जास्त किंमत झालेली असतात. कॉम्पन्सेशन म्हणून. अहो नॉनव्हेज जोक आहे काळ्या हसा. कळला ना विनोद? का नुसती नंदीबाई पॉलिशी होती? हसा म्हटलं की हसायची. अहो काय विचारणं झालं. रोज कमीत कमी एक सामी शिवण्यात ऐकले तरी झोपत नाही मी. त्या बायको सांगते, लहानपणी आई सांगायची. चला पंढरपूर, આપણો ટાઈમ થઈ ગયો છે. हो आलो. कुठे निघाले आपण? मासे पकडायला. म्हणजे मासे पकडून आणून मग तळले की काय तुम्ही? नाही, खाण्याचे मासे आधी आणून ठेवले. हे फक्त दाखवण्याचे मासे निमित्त. तिथे मागे एक तळ आहे, तिथे रोज तासभर घर टाकून बसायला आवडतं मला. तेवढा वेळ ध्यान धरणा होते. काळे, जीवन रहस्याच्या मासा कधी गळायला लागेल सांगता येत नाही. बुद्धाला जाळाखाली गावला, रामदासाला बोलल्यावर सापडला, मला कदाचित या तळाकाठी मिळेल. काय सांगावं? मी बसतो यांच्या बाजूला, मोटारीचे हॉर्न ऐकत. मला बहुतेक एखाद्या हॉर्न मध्ये जीवन रहस्य सापडेल. चला मास्तर. हो, चला. चला. जगताप, सिगारेट नको. एक विचारू का जगताप?
विचारा की. नाही मला चालणार असेल तर चालेल चालेल विचारा. मला अंधत्व कसं आलं? काळे सिगरेट द्याय. अरे नाही मगाशी तुम्ही नको म्हणालात. मला वाटलं तुम्ही पितच नाही की काय. काय आहे की गंभीर बोलताना सिगरेट लागते मला. गंभीर वातावरण चांगलं तयार होतं सिगरेट. एकदम साधं टेन्शन क्रिएट होतं. झकास पैकी गंभीर वाटतं. म्हणजे असं बघा काळे मला कॅन्सर आहे. जगताप तुम्ही ही गंमत करणं सोडणार नाही. जाऊ द्या नका सांगू. आपण कुठल्या तरी लाईट विषयावर बोलूया. काळे मला खरंच कॅन्सर आहे. मॅलिग्नंट ॲस्ट्रोसायटोमा, ब्रेन ट्यूमर. आय एम व्हेरी सॉरी. म्हणजे फॉरगेट इट काळे. तुमची सहानुभूती तुमच्यापाशीच ठेवा. आणि मी काय सांगतोय ते नीट आहे. सगळंच मोठं इंटरेस्टिंग आहे. काळे माणसाच्या मेंदूच्या गर्भात खोलवर म्हणजे मेंदूच्या सेंटरच्या मागे पुढे कुठेतरी ऑप्टिक कायझमा नावाचा प्रकार असतो. ऑप्टिक कायझमा म्हणजे काय तर डोळ्याला दृष्टीची संवेदना देणारा जो नर्व जिथे क्रॉस होतात ते जंक्शन. त्या जंक्शनला डॉक्टरी भाषेत ऑप्टिक कायझमा असं म्हणतात. त्यांच्याच मेंदूत हा ऑप्टिक कायझमा असतो. तसा तो माझ्याही मेंदूत आहे. फरक एवढाच एखाद्या फांदीवर कावळा बसावा तसा माझ्या ऑप्टिक कायझमावर हा गट्ट्या बसला. साला दिवसागणिक तो आकाराने वाढत चाललाय. गेले वर्षभर तो हळूहळू वाढत गेला आणि मी हळूहळू अंधारा होता. आयडिया कळली का तुम्हाला? हे बघा म्हणजे दिसत नसलं तरी कल्पना करा. समजा या अशा दोन ऑप्टिक नर्व अशा क्रॉस होत आहेत. आता या जिथं क्रॉस होत आहेत म्हणजे इथे कुठेतरी या पॉइंटला तो गट्ट्या बसला. कोण? मॅलिग्नंट ॲस्ट्रोसायटोमा. शाबास. सुरुवातीला तो फुटाणा एवढा होता. तेव्हा काहीच त्रास नव्हता. पण मग पुढे फुटाण्याचा झाला वाटाणा आणि वाटाण्याचा झाला सागर गोटा. तेव्हा मग दोन्ही डोळ्यांच्या कडेतून दिसेल असेल. म्हणजे व्हायचं काय की पूर्वी रस्त्यावरून जाताना तिरके कटाक्ष टाकून पोरी पाहता यायच्या. तसं आता जमीन असं झालं. आता तिरका कटाक्ष टाकला की दिसायचा नुसता अंधार. साईडचा अंधार हळूहळू सेंटरकडे सरकू लागला. डोळ्यांवर बाजूने शटर सरकवल्याचा. तोपर्यंत सागरकोट्याचा आवळा झाला होता. डोंगरी आवळा, राया आवळा नाही. काळे लक्षात येत आहे ना सगळं? हो. मला वाटतं आपण इकडे लाईट शाळेला ऐका तर खरं. खरी गंमत तर पुढे आहे. हा तर आता डॉक्टर वगैरे सगळं जोरात सुरू झालं. सगळ्या तपासण्या झाल्या. रक्त लघवी संडास वगैरे एकदम प्रॉपर चॅनल मधून जात शेवटी जेव्हा डोक्याचा स्कॅन झाला तोपर्यंत हवेचा इड लिंबू झाला होता. अर्थातच डॉक्टरने ट्युमर नॉन ऑपरेबल म्हणून सांगितलं. रेडिएशन वगैरे 1-2 वर्ष काढता येतील म्हणाले. पण चला रेडिएशनचा तरच पाहिजे म्हणाला. इथे भयंकर त्रास असतो त्याचा. उलट्या, ताप, केस गळणं, फलाणा फार उलट पालट व्हायची कामं असतात ती. बरोबर आहे की नाही? हो. नाही म्हणजे मला अनुभव नाही पण
हायस्कूल रेडिएशन बद्दल. काळे, तुमची बायको ब्राह्मणच की? हो, ब्राह्मणच. मी एकदम काय नाही हो, सहजच विचारलं. काय माझं ज्या पोरीशी लग्न ठरलं होतं तीही ब्राह्मणच होती. हा, ही ब्राह्मण, मी मराठा, इंटरकास्ट, धारवाडची होती. धारवाड? माझी पत्नी सुद्धा धारवाडची. असं का? वा. मी धारवाड पॉलिटेक्निक मध्ये नवीनच लेक्चरर म्हणून लागलो होतो. गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे. नुकतीच इंजिनिअरिंगची डिग्री हातात आली होती. परीक्षा पास झाल्यावर लगेच नोकरी मिळाल्यामुळे मी सॉलिड खुश होतो. इंजिनियर झालो, लगेच नोकरी मिळाली. साहजिकच आता मनात छोकरीचे विचार मूळ धरू लागले. आणि नेमकी अशा वेळीच आमची भेट झाली. लोखंड तापलेला असताना गाव पडला म्हणा, किंवा कावळा मसाला ही फांदी तुटायला गाठ पडली म्हणा, ही मला नेमकी आणि योग्य वेळ भेटली. तीही त्यावेळी अशाच नाजूक कोवळ्या मानसिक अवस्थेतून जात असावी, कारण ओळखीची मैत्री आणि मैत्रीचं प्रेम व्हायला फुटाणा एवढा वेळही लागला नाही. काळे, सिगरेट आहे का आणखी एखादी? अरे हो, पण तुमच्या पद्धतीला सोसवेल ना? काळे, उगीच आडवा लावू नका हो. अहो, ब्रेन ट्युमर आणि सिगरेटचा काय संबंध? तुम्ही पण मायला त्या डॉक्टरांसारखे करता. नाक गळलं की संडास तपासून घ्या म्हटलं सर. नाही हो, सिगरेटी खूप आहे. या आता नको मला. हा, तर अशा रीतीने आमचं जमलं. आणि मग धारवाड पॉलिटेक्निकच्या निसर्गरम्य परिसरात रोमांस फुलायला. कधी तासनतास गप्पा, कधी तासनतास नुसतंच एकमेकांकडे पाहत राहिलं. काही विचारू नका. त्या गाठी, त्या भेटी, ती एकमेकांना लिहिलेली प्रेमपत्र. वा. काय तुम्ही लिहिले की नाही तुमच्या बायकोला कधी प्रेमपत्र? वा, का नाही? अहो, ती माहेरला गेली की नेहमी लिहायचो मी तिला. काय तिथला मुक्काम वाढवला तरी चालेल म्हणून? पण त्यामुळे ती लवकर करून देत असे. अहो, येणारच. धारवाड माहेर म्हटलं नाही का त्यांचं? हो, धारवाडच. धारवाड काय गाव आहे साधं. सुरुवातीला सुधाच्या घरून सुद्धा विरोध झाला मला, पण माफक. म्हणजे प्रत्येक इंटरकास्ट जोडपेला होतो तेवढाच. माझ्या घरी तर काय मला देवालाच व्हायल्यासारखं आहे. पण प्रिन्सिपॉल साहेब नंतर राजे झालेले असतात. प्रिन्सिपॉल साहेब? माझे तेव्हाचे संभाव्य सासरे आर्ट्स कॉलेजचे रिटायर्ड प्रिन्सिपल होते ते. त्यांचं घर आणि माझं कॉलेज विद्यापीठाच्याच आवारात होतं ना, म्हणूनच तर सुधाची आणि माझी ओळख झाली. पण नशीबच गांडू आहे चालत. सगळं जमून आलं होतं आणि या ट्युमरचा बाप उघडला. म्हणतात ना, नशीबच गांडू तो क्या करेगा पांडू. अरे हा पांडू कुठे भेटतो ठाऊक आहे का तुम्हाला? साल्याला ना कामात लावलं पाहिजे. तुम्ही खोटं बोलता. प्रिन्सिपल गोपीनं तुमच्यावर सुधाच्या लग्नावर राजी होणे शक्यच नव्हतं. काय मला खोटं बोलायची सवय नाहीये. या क्षणाला तरी तुम्ही दहदंत खोटं बोलता आहात. कारण ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलता आहात ते प्रिन्सिपल गोपीनं, that man is there for more than 2 years. काय हे मात्र फार होतंय ना. तुम्ही किती दिवस धारवाडत असूनही प्रिन्सिपल गोपीनं हयात नाही हे तुम्हाला माहितीच नव्हतं. यातच तुम्ही खोटं बोलता ते लक्षात आलंय माझ्या जगतात. काय आता मात्र हे जरा खोटेपणाचा सर्वात जळजळीत पुरावा आहे जगतात. ज्या सुधाशी तुमची ओळख, मैत्री, प्रेम जमलं होतं, तशी तुमचं लग्नही ठरलं होतं. ही सुधा प्रिन्सिपल गोकर्णांची एकुलती एक मुलगी सुधा. ही गेली 8 वर्ष सौभाग्यवती सुधा सदाशिव काळे या नावाने प्रसिद्ध नसली तरी वावरते नक्कीच आहे. याची खात्री तुम्ही मॅरेज रजिस्ट्रीतून अथवा आमच्या लग्नात हजर असलेल्या 1,500 लोकांना विचारून करून घेऊ शकता. काय गेम टाकताय राव. ही तुमची तब्येत वगैरे? मी डॉक्टरांना बोलू शकतो.
या सुधाला माझ्यापासून एक मुलगा असून या मितीला तो 8 वर्षांचा आहे. पांड्याचं नाव. वर्षापूर्वीपर्यंत माझे सासरे अर्थात प्रिन्सिपल गोकर हे माझ्या सासूबाईंसोबत धारवाड येथे निवृत्त जीवन जगत. 2 वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने वारले. त्यांच्या मृत्यूची नोंद धारवाड येथील इस्पितळात देखील मिळेल तुम्हाला. काय आपण जरा मोकळ्या हवेत थंडून येऊया. तर सासरे बुवांच्या मृत्यूपूर्वी सासूबाईंना वेडाचे झटके. त्यांच्या मृत्यूनंतर तर त्या भ्रमिष्ठच झाल्या. शाबास. त्यांना सतत कोणाची तरी सोबत लागू लागली. आणि या सुमारास मलाही अंधत्व आल्यामुळे परिस्थिती मोठी कठीण झाली. तो बाई धारवाड सोडायला तयार नव्हते. आम्हाला इथून धारवाडला जाणे शक्य नव्हते. शेवटी मी मन मोठा करून सुद्धा धारवाडला पाठवलं. सुधा म्हणजे माझी प्रेयसी सुद्धा ना? माझी बायको सुद्धा विधाने आणि बंडल असं ठरलं. घरातून एका शनिवार रविवार भेटायचं असंही ठरलं. हा ना म्हणूनच सुद्धा शनिवार रविवार भेटायची नाही मला. तुम्ही खोटा बोलता. जाऊ द्या काय हो सुद्धा तरुण होती. उरलेलं आयुष्य तुमच्यासारख्या अकाली आंधळ्या झालेल्या पुरुषाबरोबर घालवायचं या कल्पनेनं ती त्या अशा वेळी मी भेटलो तिला. स्मार्ट, तरुण, कॉन्फिडंट आणि मुख्य म्हणजे डोळस. साहजिकच तिने मला तिच्या नवीन जोडीदाराच्या स्वरूपात पाहिलं. पण दुर्दैवानं झालं काय, माझेही हेडलाईट फुटले तुमच्याप्रमाणेच. म्हणतात ना क्या करेगा पांडू. मी तिला उदार म्हणाले तिच्या आईची ओढाताण होऊ नये म्हणून धारवाडला पाठवलं. स्वतःच्या गैरसोयीची पर्वा न करता तिने स्वतःच लग्न झालं हे विसरून स्वतःला एक 8 वर्षांचा मुलगा आहे विसरून एका परपुरुषाची चाळी केली. काय अहो परपुरुष आहे का मी? शिवाय आता तर चांगलाच परिचय झाला आपला. कल्पना करा काय खरंच आमचं लग्न झालं असतं तर एका अनोख्या नाजूक नात्यानं जोडलं गेलो असतो आपण. तुमच्या सख्या बायकोचा मी सख्खा नवरा. हो यार गले मिलो यार. काय करताय माझ्या गळा सोडा. आराम करू कुठे गेला त्याला घोटणार मी त्याचा. वा आम्हाला दृष्टी असती तर आम्ही पाहिलं असतं गळा कसा घोटतात ते. वेळ टाकून पाहिला ना पुष्कळ झाला. पण मास्तर घोटू दे थोडा वेळ गळा. साला जग्याला काही होणार नाही. एकदम टाटा सुमो टाटा सुमो. तुम्ही तो मासा दे माझ्याकडे येते. अरे सांगतो. आणि खरं तुमचे पायगुण खूप उत्तम आहे. ध्यान धारणा तर छान झाले. पण बोनस म्हणून गळाला मासा केवढा लागलाय बा अकडबंब. हे बघा मी जेवणाची तयारी करतो. पंढरपूर कार्यांवर लक्ष ठेवा आणि गडबड करू नका. नाही काय काय वाटायला येणार ना आयुष्यात. काय हो काळे फारच खडखडताय. सगळी धावा काढ जगाने तुमच्या गाडीतली. उद्ध्वस्त झालोय मी. हे पहा उद्ध्वस्त थोडे शांत व्हा. एवढ्या सर्व खुलासा होईल म्हणजे ही सगळी गंमत होते कळेल तुम्हाला. कसला खुलासा आणि कसली गंमत. सगळं घरात स्वतःच्याच तोंडाने उकळायचे. काळे काळे हो जरा सबूत. हे बघा हा सगळ्या इथल्या करमणुकीचा भाग होता. शेवटी साला लाईफचं थ्रिल आहे कशा तुमच्या त्या ड्रायडेली रुटीन मध्ये. काय त्यात सकाळ चहा अंघोळ देवपूजा ऑफिस खरडे घाशी. हे काय लाईफ बेस आलं काय. यात कसली आली करमणूक. हे झालं हायवेवरचं ड्रायव्हिंग. 100 फुटी सरळ सोड गुळगुळीत मोकळ्या रस्त्यावरचं ड्रायव्हिंग. लाईफ कसं थ्रिलिंग पाहिजे काळे. असं हातात स्टेरिंग असावं. नाकासमोर चढत जाणार रस्ता असावा. एकीकडे तळ नसली दरी तर दुसरीकडे डोक्यावर लंबणारा कडा. चढा पुढे रस्ता डावीकडे वळणार की उजवीकडे याचा पत्ता नसावा. आणि हो वेळ रात्रीची असावी.
विचार करा, गाडीला मस्तपैकी फर्स्ट लागलाय. सगळं आल्यासारखे तुम्ही अगदी चढाच्या टॉपवर पोहोचता आणि अचानक तुमच्या लक्षात येत आहे गाडीचे ब्रेक फेल. याला म्हणतात सिच्युएशन काळे. आणि काय हो साली आपली तरी काय वेगळी सिच्युएशन आहे. याच वयात आंधळे झालो आपण. आपल्याला तर टॅक्स फ्री एंटरटेनमेंट आहे. मजा येणार, ड्रायव्हिंग करायला मजा येणार. काळे ड्रायव्हिंग करायला मजा येणार. ऐकलं काय? त्या गाढवानं तुम्हाला एवढं लेक्चर दिलं, पण तुमची बायको माझी प्रेयसी या मी रंगवलेल्या नाटकाबद्दल चकार शब्दानेही बोलला नाही. म्हणजे सुद्धा धारवाड प्रिन्सिपल गोकर्ण हे सगळं सगळं नाटक. पण कसं थ्रिलिंग झालं की नाही नाटक? पण तुम्हाला ही माहिती कुठे मिळाली? सकाळी तुम्ही मेंबरशिपच्या चौकशीसाठी इथे फोन केला तेव्हा तुमचा फोन नंबर विचारून घेतला पटेलांनी. नंतर तुम्ही घरी नसताना तुमच्या घरी फोन करून वहिनींची खूप गप्पा झाल्या आमच्या. संपूर्ण काळे पुन्हा वृत्तांत पार झाला आम्हाला. बाकी वहिनी गप्पा मारायला झकास येतं काय? खरंच अभ्यास करायला काही हरकत नाही. आणि तुमच्या या क्लबची गॅरंटेड फेल आहे मिळता. काय हो जगताप, एवढा गंभीर आजार असतानाही तुम्ही एवढी चेष्टा मस्करी करू शकता? याचा कॅन्सर नाही, त्या अंघोळ करणाऱ्या रुक्मिणी सारखा आहे. खोटा, फक्त मूड क्रिएट करण्यासाठी. म्हणजे पण मी म्हणतो गंभीर होण्याचा एवढा अट्टास कशासाठी? नुसता लाईट मूड ठेवला तरी करमणूक होतेच ना. आफ्टर ऑल आंधळ्यांनी एकत्र जमून करमणूक करता यावी यासाठीच ना क्लब. म्हणजे तुम्हाला काही गंमत वाटते काय? ऑल दिस इज व्हेरी सिरियस. पेन्शन बद्दल कळलं की आपली गंभीरता जाणवेल तुम्हाला. पेन्से? कोण पेन्से? आणि काय झालं त्यांना? मला आधी एक सिगारेट द्या काळे. काय पंढरपूर, तुम्ही सुद्धा गंभीर की काय? काळे प्लीज हसू नका. यापुढे जे काही घडणार आहे ते मनपूर्वक आणि भक्तिभावाने करायचं तुम्हाला. हो, पण काय करायचं ते तरी सांगाल ना. तुम्ही इथे आल्यापासूनचा क्रम लक्षात घ्या काळे. तुमचा इथला प्रवेश काय झालं, एक सरप्राईज तुमच्यासाठी. पडला तुम्ही दणकन. त्यानंतर आमच्या ओळखी थोडा रिलीफ, मग अंघोळ, म्हणजे एक्साइटमेंट, सेक्स, त्यानंतर ब्रेन ट्युमर, मॅलिग्नंट ॲस्ट्रोसायटोमा, अर्थात भीती, सहानुभूती. नंतर तुमच्या बायकोशी माझा अफेअर, तुमच्यासाठी अँगर, हेल्पलेसनेस, फ्रस्ट्रेशन. आणि एवढं सगळं झाल्यावर हे सगळं खोटं आहे याचा रिलीफ. म्हणजे सतत खाली वर असं फिलिंग. हो ना काय? हो, खूपच चांगला गेला रे. का हसलात काय? रिलीफ संपला काळे. आता शेवटचा खेळ, द एंड गेम. म्हणजे काय काय म्हणायचं काय तुम्हाला? काळे, ही खोली साऊंड प्रूफ आहे. तुम्ही ओरडाल म्हणून मास्तरांनी ही व्यवस्था मुद्दाम करून ठेवलेली आहे. मी ओरडेन? पण मी का ओरडेन? तुम्ही इथून पळून जायचा प्रयत्नही करा. जमिनीपासून दाराची उंची 5 फूट वरती आहे गाळे. मी का पळून जाईल? मी असे वेड्यासारखे का बोलताय? आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तुम्ही खिडकीतून उडी मारायचा प्रयत्नही करा. परंतु इथे खिडकी नसून खिडकीची फक्त कल्पना आहे. त्यामुळे तुम्हाला कल्पनेतलीच उडी मारावी लागेल. तुम्ही काय बोलताय? तर तुम्ही वेड्या माझ्या कानाला भास होत आहे. महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे काळे. गेलेली दृष्टी पुन्हा प्राप्त होण्यासाठी भैरवनाथाला अंधारात बळी चढवावा असा पटेल मास्तरांना दृष्टांत झाला. काळे, अंध असलो तरी अंधश्रद्धाळू नाही होत आम्ही. पण भैरवनाथा पुढे अंधाला कापलीने अंध तू दूर होतं.
हे इन्सेंटिव्ह या पर्टिक्युलर अंधश्रद्धेबरोबर असले नाही, आम्ही ती पोचायची असं ठरवलंय. आम्ही तिघं होतो, मी, पंढरपूर आणि मास्तर. तेव्हा बळी देण्यासाठी अर्थातच 3 अंधळे लागणार होते. ते मिळवायचं कसे या चिंतेत आम्ही असताना ही ब्लाइंड मॅन क्लबची कल्पना मास्तरांच्या डोक्यात आली. या क्लबची रेडिओवर जाहिरात देऊन पुढे अंधारा येतो का हे पाहायचं असेल. सुरुवातीला पेन्से आले, त्यांचं उरकेपर्यंत तुम्ही आला. अरे जाहिरात केली तर 20 लोक आवडीनं पितात, हे किती खरं आहे की नाही. झाली का सर्व तयारी? झाले मास्तर, सर्व तयार आहे. जगताप हो कॅसेट लावा. हो. नीट आहे ना ती आज? काल पेन्शनच्या वेळी बरोबर वाटली नव्हती. उत्तम आहे. तुम्ही काय करणार आहात मला? काळे ही खोली कितीकडे होत आहे त्याची कल्पना तुम्हाला आलेली आहे. झालंय सगळं सांगून. साऊंड प्रूफ, खिडकी नाही वगैरे. आता फक्त ऍक्च्युअल प्रोग्राम सांगितला की झालं. काळे, अंधत्व हे एक विचित्र विज्ञान. जन्मांधळा किंवा न करत्या वयात अंधत्व आलेली व्यक्ती स्वतःच्या आंधळेपणाबरोबर जेवून सहजपणे जगू शकते. अगदी एखादा दोळस माणसा इतक्या समाधान आहे. झोपडे दृष्टी आणि जगण्यासाठी दृष्टीची असलेली नितांत गरज ही संकल्पना त्यांच्या लेखी निरर्थक असते. पंढरपूर कार्यांना गुलाल मुक्ता लावा. देवाच्या मुक्ता आहे. देवा घरी निघालाय, बोडक्या कपाळाने गेला तर देवाला आवडणार नाही. जय भैरवनाथ. तुम्ही जबरदस्ती करता माझ्यावर. मी अक्षराला इथून निघून जाईल. अशक्य आहे काळे ते, अशक्य आहे. तुम्ही शांतपणे बसा. ऐका, अहो आयुष्याची अखेर सुद्धा कसे नेतर चालते व्हायला हवी काळे. काय म्हणत होतो? ज्या माणसाने आपल्या या डोळ्यांनी जग पाहिलं, विविध छट पाहिलेत, रंग पाहिलेत, प्रसंग पाहिलेत, थोडक्यात दृष्टी असणे अनुभवले. जसं की मी पंढरपूर जगतापासारखा किंवा तुमच्यासारखा त्यांच्यावर अंधत्व येण्यासारखं प्रेम नसतं. आभार कोसळल्यासारखं तर त्याच्यावर कोसळतं आणि ते त्याखाली खूप मरून जातात. आतापर्यंत पाहिलेलं दिसणार नाही. ही कल्पना मनाहून क्लेशकारक असते काळे. काळे, तुम्हाला भैरवनाथाची आधी येत असेल. मनातल्या मनात मनाला लागा. जगतापणा पंढरपुरात येते. आता महिनापूर्वी मला दृष्टांत द्यायला त्याची कल्पना तुम्हाला आलेली आहे. आम्हाला 3 मणी लागते. पहिले पेन्से झाले, दुसरे तुम्ही आले, तिसरे सोनावणे म्हणून येणार आहे. ते कधी येत आहे जगताप? संध्याकाळपर्यंत पोहोचतो असं म्हणाले फोन. चालेल. तोपर्यंत गाड्यांची निर्वाणी वाटते. मास्तर, माझी आरती म्हणून सांगते, मी सुरा घेऊन येतो. हो, या घेऊन या. वेळ झालेली आहे. गाड्यांची घटका परत आलेली आहे. पडून पडून कुठे जाणार का रे? पंढरपूर पलीकडे परत सुद्धा आंघोळ करत नाही. सगळी आंघोळ या कॅसेट मध्ये आहे. आणि ते काय या काळे सफरचंद खा. आणि शांतपणे बसू दे त्यांना. करमणुकीचा डोस जास्त झालाय त्यांचा. मी पाणी घेऊन येतो. म्हणजे हे सगळं सुद्धा नाटक. क्लबच्या पहिल्या दिवसच्या प्रोग्रामच्या वाद प्रत्येक नवीन मेंबर साठी असतो. आयला काळे, तुम्हाला काय वाटलं? तुमची टाकी खरं ड्राय झाली की काय? टाकी भरून घ्या.
बरं वाटेल. पण मग त्यांचं त्यांना तुम्ही त्यांनाही करमणूक सोसवली नाही. ते पहिल्याच दिवशी घरी परत गेले. आता तरी त्यांना संपूर्ण महिन्याची फी भरावीच लागली. ₹551 फक्त. तुमचा काय विचार आहे? मी मी नाही म्हणजे हे सगळं जरी मनोरंजक असलं तरी मी फार गावातून गेलो. पण काय तुमचं नवे पण संपलं आता जुने झालात तुम्ही. पुढच्या नव्याची गंमत पाहायला मोकळे झालात. मग थांबताय की निघताय पैसे भरून? सगळे शिकतील असं वाटत नाही मला. मी निघतोच. काळे मी मी राहतो मास्तर. या सोनावणे, वेलकम टू ब्लाइंडमॅन्स क्लब. दशकू नका आवाज आणे. दार उघडच आहे. टकला आणि सरळ आत द्या. हो ठीक आहे आलोच. या